नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, जेव्हा जेव्हा प्रेक्षक आम्हाला भेटतात ना, त्यावेळेला वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. बरेचसे जण आम्हाला विचारतात की तुम्हाला विनोद कसे सुचतात, किंवा कोण तुम्हाला करून देतं विनोद तयार. म्हटलं नाही, विनोद सुचतात, स्वतःलाच सुचत असतात, ते आम्ही लिहून काढतो. जशी एखाद्या कवीला कविता सुचते, तसे आम्हाला विनोद सुचत असतात. मंडळी, तुम्ही सुद्धा विचार करून बघा. प्रत्येक माणसानं आयुष्यामध्ये कधी ना कधी छोटीशी का होईना, तोडकी मोडकी, टला ट रला र लावून का होईना, एखादी कविता केलेलीच असते. मंडळी, कविता ही तीनच वेळेला आपल्याला जवळची वाटते. एक तर कोणाची तरी आपण प्रेमात पडलो तर, दुसरं म्हणजे कोणीतरी आपल्याला सोडून गेलं तर, आणि तिसरं म्हणजे समोरच्याच व्यक्तीचं नाव जर कविता असेल तर. एवढंच सर्वसामान्य माणसांना कवितेबद्दलचं प्रेम असतं आणि आपुलकी असते. आता आल्यापासून मी कविता 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 असं का बोलतो असं तुम्हाला वाटत असेल, कारण आजचा आपला भागच तसा आहे. आजच्या आपल्या भागाचा विषयच आहे महाराष्ट्राचे लाडके कवी. तर मंडळी, मी सुरुवातीलाच या मंचावरती आमंत्रित करणार आहे अशा एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींना, ज्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. हे का, ते तुम्हाला ते आल्यानंतर कळेलच, कारण त्यांच्या कविता तर मला खूप आवडतात, साऱ्या जगभराला आवडतात. पण कविता वाचन करण्याची जी त्यांची स्टाईल आहे, ती मला पर्सनली फार आवडते. आणि ते करण्याचा सुद्धा मी बऱ्याच वेळेला स्टेजवरती प्रयत्न केला, आणि मला भीती वाटते की ते आज आल्यानंतर माझा कान धरतील की काय. अतिशय मनापासून या मंचावरती आपण स्वागत करूयात श्रेष्ठ ज्येष्ठ कवी अशोकजी नायगावकर यांचं. सर, मला एवढी भीती वाटते ना आज खरं तर तुमच्या समोर असं उभं राहायला. तुझीच मला भीती वाटते खरं म्हणजे. एवढे हे म्हणजे हवा येऊ द्याचे सगळे जे काही मालिका बघतोय ना गेले, हो. तर आज इथे यायचं म्हणजे आमची हवा टाईट झाल्यासारखंच झालंय. नाही, पण खऱ्या अर्थानं सगळ्यांची कवितेच्या माध्यमातून जे हवा टाईट करतात ते आहेत अशोकजी नायगावकर सर. आणि ही मालिका संबंध जगभर प्रसिद्ध आहे, तुला सांग. हो. आता मी गेले 2-3 महिने परदेशात होतो, तिथं ही मालिका आवर्जून बघितली जाते. वा, वा, वा. अगदी त्या लंडनच्या महाराष्ट्र मंडळात देखील मला त्याचा अनुभव आला, तुला सांग बरोबर. सरांचं मनापासून स्वागत. मी विनंती करणार आहे सरांना, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या अशोक सरांसाठी. राजकीय विषयावरती बोलण्याचं आपण सर्वसामान्य माणसं तसं धाडस करत नाही. ते धाडस दोनच व्यक्ती करू शकतात, एक तर पत्रकार किंवा कवी. क्या बात. तर असेच एक ज्येष्ठ कवी आहेत, ज्यांच्या राजकीय वात्रटिका खूप प्रसिद्ध आहेत. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांना. सरांच्या एंट्रीलाच जे गाणं लागलं, सर नॉस्टॅल्जिक झाले असतील. सामना हा चित्रपट, आणि सर निर्माते होते या भव्य दिव्य सिनेमाचे. सर, तुम्ही येण्यापूर्वीच मी एक वाक्य बोललो की तसं राजकारणावर किंवा राजकीय व्यक्तींवर बोलण्याचं धाडस सर्वसामान्य माणसं करत नाहीत. पत्रकार किंवा कवीच ते करू शकतात, आणि त्यातल्या त्यात रामदास फुटाणे असतील तर ते करू शकतात. तर आज आमच्या थुकरटवाडीमध्ये हा एक आगळा वेगळा आम्ही माहोल क्रिएट केलाय. कसा वाटतं? एकदम व्यवस्थित आहे. सगळ्या महाराष्ट्रात नाही, जगात लोकप्रिय झालेला कार्यक्रम आहे. इतका महाराष्ट्राला आवडतो की मी जेव्हा म्हटलं की आम्ही इकडे शूटिंगला चाललो आहे, आणि तिकडे आहे तुमचं काम, म्हटलं आज कवी सगळे तिथे जमणार. व्यवस्थित जरा थोडा वेगळा प्रकारचा कार्यक्रम आहे म्हटलं आज तिथे. सरांचं मनापासून स्वागत. मी विनंती करणार आहे, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या रामदास फुटाणे सरांसाठी झाल्या पाहिजेत. तर मंडळी, विषय कितीही मोठा असो, समस्या कितीही गंभीर असो, पण ती मोजक्या शब्दांमध्ये रसिकांपर्यंत किंवा सर्वसामान्यांपर्यंत जो पोहोचवतो तो असतो कवी, आणि ती असते त्याची कविता. तर आता या मंचावरती मी आणखीन एका अशा ज्येष्ठ कवींना आमंत्रित करणार आहे, ज्यांच्या सामाजिक कविता खूप प्रसिद्ध आहेत आणि अनेक सामाजिक चळवळींमध्ये ते नेहमीच सहभागी असतात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कवी अरुण म्हात्रे यांचं. खरं तर खूप एपिसोड बघितलेत मी तुमचे,
आणि कवींना कधी बोलवतील असं कधी वाटत नव्हतं आम्हाला, कारण काय कवी गंभीर बिंबीर असतात असं एक गैरसमज खूप आहे. खरं तर गंभीर आहोत आम्ही, पण वात्रट पण आहोत. आणि तो आता ह्या निमित्तानं मला असं वाटतंय की चला हवा येऊ द्या या निमित्तानं थोडासा वात्रटपणा पण करून बघणार आहोत आता आम्ही तर वर्षभर करतोय सर. तुमचं मनापासून स्वागत. मी सरांना विनंती करतो, प्लीज सर आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या सरांसाठी. तर मंडळी, आता मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका कवींना. त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला सतत प्रश्न पडतो की हे कवी कसे काय असू शकतात. हे खरं तर हॉलिवूडमधले हिरो बिरो पाहिजे होते, कारण त्यांची शरीरयष्टीच अशी आहे. अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करूयात सगळ्यांचे लाडके कवी गुरु ठाकूर यांचं. गुरु मित्र आहे, पण मी पाया पडल्याचं कारण आहे कारण गुरु गुरु आहे. गुरुच्या नेहमीच पाया पडायचं असतं. आणि आज गुरु आमच्याकडे आलेले आहेत. गुरु, परत इकडे येऊन कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, म्हणजे सतत बोलवा असंही वाटतं. कारण आत्ताचा किस्सा सांगतो. काही दिवसापूर्वी नागपूर एअरपोर्टवर बसलो होतो मी फ्लाईटची वाट बघत, आणि एक गृहस्थ माझ्याकडे बघितलं, उठून आले, सर एक सेल्फी असं म्हणाल. तर मी खुश झालो की म्हणजे गीतकाराला तसं चेहऱ्याने ओळखत नाही कोणी. त्यांनी सेल्फी वगैरे काढला आणि म्हणाले की तुम्हाला बघितलं हवा येऊ द्यामध्ये, तुम्ही काय आर्टिस्ट आहे काय? मला वाटतं की म्हणजे माझी ओळख हीच होती की मी हवा येऊ द्यामध्ये आलो. नाही सर, तुमची ओळख फार मोठी आहे. हा किस्सा तुम्ही बनवलाय आमच्यासाठी. तर गुरु बद्दल बऱ्याच काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. विनंती करतो गुरु, प्लीज आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या. तर गुरु ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. ते येण्यापूर्वीच मी म्हटलं की हॉलिवूडचं हिरो बिरो झाले असते तर आम्हाला आणखीन मजा आली असते. अजून चान्स आहे सर, चान्स गेलेला नाही आहे. पण काही कवी आहेत बरं का, त्यांनी हा विचार सुरू केलेला आहे. ते मागच्या वेळेला आले होते आमच्याकडे अभिनेते म्हणून, आज येत आहेत कवी म्हणून. प्रेम कविता म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये त्यांचीच गाणी असतात. अतिशय मनापासून स्वागत करूयात महाराष्ट्राचे लाडके कवी संदीप खरे यांचं. खूप छान वाटतंय मला. म्हणजे बघ ना, मी आयुष्यभर कविता लिहिल्या, पण पहिल्यांदा मला इथे येता आलं ते अभिनेता झाल्यानंतर. आणि आज कवी म्हणून आलं तर असं मला वाटतं की ओरिजिनल रोलमध्ये आल्यासारखं वाटतं मला. आणि हा कार्यक्रम इतका छान आहे, इतका सगळ्यांना आवडतो की अभिनेता म्हणून झालं, कवी म्हणून झालं, पण इथे येता यावं म्हणून अजूनही काही रोल करता आले मला समजा, तर ते करायचाही माझा विचार आहे याच्या पुढे. मनापासून स्वागत करणार आहे संदीप तुमचं. आणि विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या संदीपसाठी. तर या गप्पांना मी सुरुवात करणार आहे अशोक सरांपासून. अशोक सर, एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे की सर या क्षेत्राकडे कसे वळाले. म्हणजे असं नाही प्रश्न विचारू शकत की कविता कधी शिकलात करायला, कारण कवी हा जन्मालाच यावा लागतो. पण मला हेच विचारायचं की असं कवी हा जन्माला यावा लागतो ना, तर असं मी एकदा कार्यक्रमात बोललो, तर एक जण उठून म्हणाला गाढव पण जन्माला यावं लागतं म्हणून. अर्थात हे त्याचं खरं आहे, म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या सगळंच जन्माला यावं लागतं. खरं सांगू की आत्ता आपल्याकडे घरामध्ये ते वातावरण राहिलंय की नाही, मला थोडंसं नवीन पिढीला, नवीन महिलांना थोडं वाईट वाटेल. पण मी ज्या वाईसारख्या एका गावात वाढलो, तिथं सगळ्या स्तरातल्या महिला त्या बारसं जेवण, डोहाळ जेवण किंवा असं विविध काय घरगुती कार्यक्रम असले ना, तेव्हा त्या गाणी म्हणायच्या. दिवाळीचं हे पदार्थ कुणी करंज्या करतायत किंवा चकल्या करतायत, तर तेव्हा त्या गाण्याच्या याच्या भेंड्या लावायच्या. आणि अनेक श्लोक, अनेक आर्या, मग त्या मोरोपंताच्या असोत किंवा वामन पंडिताचे श्लोक असोत, त्या महिलांच्या ओठावर असंख्य कविता. 4थी 5वी शिकलेल्या त्या जुन्या नऊवारी साडी नेसलेल्या बाया, मोठं कुंकू असायचं, पण त्यांच्या एवढी स्मरणशक्ती होती ना, ते ऐकत ऐकत हे सगळं पाठ झालं. आणि कुठलंही त्याच्यामध्ये त्या नवीन बाळाचं याचं नाव घालून त्या महिला ती कवनं रचत असत. तर ही कवित्व शक्ती, म्हणजे या सगळ्या बहिणाबाईच होत्या असं माझं स्वतःचं मत आहे खरं म्हणजे.
आणि आता तो धागा कुठेतरी थोडा तुटलाय की काय असं एक मराठीचा एक चाहता मराठी माणूस म्हणून मला थोडंसं वाईट वाटतं की आपण त्याच्यापासून हल्लोय थोडेसे. आता ताजा विषय अगदी. आत्ता मी लंडनला किंग हेनरी स्ट्रीटवरती तर तिथं महामानव बाबासाहेब आंबेडकर जिथे राहत होते तर त्या पायरीवर मी गेलो आणि मला असं आता मी सांगू शकत नाही की मी पण किती भाग्यवान. आणि त्यानंतर मी तिथं 3 ओळी मला सुचल्या, 3च छोट्या. भीमा तुझी सावली अंगावर पडली, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली उजेड झाली म्हणून अशी कविता. तर असं काहीतरी सुचतं खरं तुला. सरांच्या कवितेची स्टाईल म्हणजे मिश्किलपणा. त्याच्यामध्ये एक चिमटा असतो. त्यातली एखादी आत्ता ऐकायला आवडेल आम्हाला. काय म्हणू स्वयंपाकाची ऐकलं. स्वयंपाकाची ती मस्त आहे ती. शाकाहारी आहे का? शाकाहारी मध्ये किती मांसाहार लपलेला आहे तो. वा. शाकाहार म्हणजे असो, मांसाहार म्हणजे खूप क्रूर लोक वगैरे असो, पण शाकाहारी लोक आपल्या सुनांना सुद्धा छळताना अतिशय हळुवारपणे छळतात म्हणे असं मी ऐकलेलं आहे. म्हणजे असं तर आता ते किती क्रूरता इथे महिला उपस्थित आहेत त्यांना राग येईल खरं म्हणजे. पण सत्य सांगणं हे कवीचं कर्तव्य आहे. तुम्हाला सांगतो की क्रूरता काय असते. पुरुष हा अत्यंत हळवार हृदयाचा असतो, कोमल हृदयाचा असतो आणि तो पुरुष कवीच ही कविता लिहू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. तुम्हाला महिला बघा तुम्ही काय त्या भाजी निवडताना कसं असं खरंच ते मेथीची जुडी असेल ना असं खसकन असा मध्ये 2 बोटं हात घालून खसकन 2 जुड्या तो सुतळी तोडून टाकतात. आपण कसं कुठे गाठ आहे सुतळीची. पुरुष हा कलात्मक आहे तुम्हाला सांगतो खरं. असं म्हणजे अगदी काडी काढल्यानंतर हे पान तोडू का हे पान तोडू आमचा जीव असा वरखाली होत असतो. महिला कडे एकीकडे पाना एकीकडे कडे एकीकडे पाना एकीकडे. कलात्मकता नाही. बघा कसं ते कोबी बिबी असं भुगा करून टाकतात, नारळ कसं खोतात बघितलंय. हृदय खोवतायत असं वाटतं आपल्याला. खरोखर बघवू शकत नाही. त्याची कविता आहे. गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची. कसं खरवडून काढतात हो, असं प्लॅस्टिक सर्जरीला कसं काढतात ना तसं हो. आणि आपण बाजारात गेलो ना बघा पुरुष मंडळी, आपण त्या म्हणजे दुधी हलवा करायचा एक कवळा लागतो की नाही, तर असं कवळा दुधी भोपळा तर असं हात फिरवावा असा वाटतो, असं कवळा दुधी भोपळा. महिला बघा बाजारात त्या देठाशी नख खुपसून बघतात. नख तुम्हाला हे माहीत नाही कारण तुम्ही भलतीकडे बघत असता बाजारात. त्वचा चोलली जाते दुधी भोपळ्याची. सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे. डोळ्यांची आगाग होते. शाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जात आहे वांग. निथळत आहे त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं तुम्हाला सांगतो. एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली ना तुलाही भरून येईल. तुला अहो साधं सुद्धा नाही असं वांग भाजतात. ते तेल बिल चोपडून ते वांग भाजतात. खरंच आपण बघू नाही शकत. मला वांग भाजायला सांगितलं. आपण पुरुष नाजूक प्रकृतीचे, आम्ही तर कवी म्हणजे डबल नाजूक की नाही. मला खरंच मला ते बघवेन. आम्ही डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवायला झालो. वांग निघून गेलं, हात भाजला. तुम्हाला सांगतो किती काय दुःख मांडलं या कवितेत. संदीप किंवा तुम्ही अरुण वगैरे हे खूप स्वतःला ग्रेट समजतात, पण हे खरंच मी कशाला घाबरू तुम्हाला सांगतो. माणसाचं दुःख माणसाची वेदना तुम्ही मांडली आहे ना, पण वांग दुधी भोपळा याचं दुःख मांडणारा मराठीतला एकमेव कवी आहे तुम्हाला. वा वा.
हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप, तडतडते मोहरी, हा अखेरचा फडफडाट कढीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. कसं फडफड फडफड फडफड. आता दिवाळी येईल ना, ते चिवड्याच्या आधणात असा बचकाभर चिवडा टाकतात, फडफड फडफड आवाज, फटाक्यांसारखं फुलपाखरं तडफडतायत असं वाटतं आपल्याला. वा. आणि ही बाई त्या बाईला म्हणते, काय छान तापलाय घाणा म्हणून वगैरे. अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करतात मला सांगते. तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर, डोळ्यात धारेवर किसली जात आहेत गाजरं, पिळवणूक चालली आहे, आंब्याची पिळवणूक चालली आहे, सर्वहारा बनली आहे कोय, वरवंट्या खाली चिरडते आहे मीठ मिरची, आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात, बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी, दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. हे भरडले जात आहेत गहू, लाही लाही होते मक्याची ज्वारीची, भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत, पोलीस नुसतेच बघतायत. संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जातात, वस्त्र उतरवली जातात. दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी, आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर. हे काय चाललंय, हे काय चाललंय, हे काय चाललंय. वा 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 वा. आता येणार आहे रामदास फुटाणे सर तुमच्याकडे. हाच प्रश्न मला विचारायचा आहे की कधी सुरुवात झाली या सगळ्या कविता लिहिण्याला? कविता तशा अगदी 9वी-10वीपासून लिहित होतो, पण इतक्या त्या खास नव्हत्याच, फाडून फेकण्यासारख्याच. परंतु मला कवी होण्याची काही इच्छाही नव्हती तशी. पण जेव्हा सामनासारखा सिनेमाची निर्मिती केली, सर्वसाक्षी दिग्दर्शित केला, आणि आर्थिक संकटात जेव्हा सापडलो, तेव्हा कमीत कमी भांडवलात आपल्याला काय धंदा करता येईल, तर कविता. एक 4 आण्याची रिफिल आणली की बसला लिहित तिथे. म्हटलं या धंद्याला काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की माझ्यावर जे पहिल्यापासून संस्कार झाले होते, आचार्य अत्र्यांचा नवयुग वाचल्यामुळे, दत्तू बांदेकरांचं लेखन, जामखेडच्या आमच्या बाजारात येणारा तमाशा, देवळात असणारं कीर्तन, आणि जामखेडची जी लायब्ररी लोकमान्य वाचनालय, तिथे आम्ही दर रविवारी 2 ते 3 तास वाचन करायचो. वा. आणि यातून ज्या प्रेरणा मिळाल्या, त्यातून मी एक ठरवलं की पाना फुलांच्या, निसर्गाच्या किंवा प्रेमाच्या कविता लिहायच्या नाहीत. चंद्र सूर्य तारे पकडायला जायचं नाही कधी, ते तिथेच राहू द्यायचे. पण अवतीभोवती जे जळतं आहे, ते राजकारणामुळे असो, समाजकारणामुळे असो, त्यात जी जी विसंगती दिसते ती विसंगती आपण लिहिली पाहिजे. नंतर भारत कधी कधी माझा देश आहे या नावाने मी एक कार्यक्रम केला, एक व्याख्यानाला गेलो होतो सोलापूरला. तर ते लोकांना इतकं आवडलं की नंतर ते माझ्या उपजीविकेचं साधनच झालं. मग नाटकासारखे त्याचे 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत प्रयोग लागायचे. वा. आणि मला जे सिनेमात मिळत नव्हतं 21 शो होऊन, तर ते 2 तासाच्या कार्यक्रमात मिळायला लागलं. आणि जगण्यासाठी एक निश्चित असं एक साधन मिळालं व्यवस्थित. तर आज खरंच मनापासून आनंद झाला की या गावामध्ये तुम्ही आलेले आहात. आपण सगळे गावातली माणसं आहोत. तसंच हे आमचं एक गाव आहे सर, तुकरटवाडी नावाचं. या गावामध्ये बरीच मंडळी राहतात. माझे एक पप्पा पण राहतात, त्यांना तुम्ही पाहिलं असेल कदाचित. पण ते पप्पा थोडेसे असे आहेत, ते आल्यानंतर कळेलच तुम्हाला. क्या बात आहे, आज नवीन कपडे उबडे. नवीन कपडे म्हणजे अरे वा वा. नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार सर. पप्पा फार मोठी मोठी माणसं आली. हा चांगले पत्रकार आले मोठे मोठे, माहितीत मला. पत्रकार नाहीये, तुम्ही ओळखून दाखवा कोण आलेत ते. आज तुम्हाला म्हणजे चॅलेंजच आहे. चॅलेंज ओळखून दाखवायचं काय. नमस्कार. क्या बात आहे, क्या बात. यांना ओळखतो मी, हा ना. छान काम करतात. हो. चित्रपटात अतिशय छान काम केलंय सर तुम्ही. बरोबर. हाऊसफुल चित्रपट चाललेला. कुठला हा कुठला हाऊसफुल चित्रपट? दगडी चाळ. दगडीचा मध्ये म्हणजे कोण? मकरंद देशपांडे. काय काम केलंय, वा वा वा. कसं काय, असं कसं एकत्र केलं? मिशी तू बघ ना, हे बघ ना, मिशी बघ,
हा केस बघ ट्रिम हा आहे का नाही. मग त्यांचा डायलॉग पण मस्त आहे. कुठला? चुकीला माफी नाही वा वा, असं त्याच्यातला डायलॉग बोलून दाखव. आणि सांच्याला हा कॉफी नाही. ते वेगळं आहे. तेच आहे. नाही मी नाही बघितलंय ना सर वगैरे वगैरे वगैरे. क्या बात आहे, क्या ते पिक्चर मध्ये एडिट केलं वाटतं वगैरे वगैरे. तर पप्पा ते वेगळे असतात मकरंद देशपांडे सर. हे अक्षय नाही, मी नायगावकर बघितलं- सर आहेत. अरे नाही मी बघितलंय तर ऐकतच. सेम एकदम गेटअप हे असं म्हणजे का मी ओळखू शकत नाही का. हे न ओळखता आता स्टाईल यांची स्टाईल वरून ओळखतो मी. हा ना, क्या बात. ओहो, आँख में तेरी अजब सी अदाएं. हा? क्या बात है. कोण? दीपिका पादुकोण. दीपिका पादुकोण कसं पप्पा? अरे माझी हाईट तरी बघायची. नमस्कार सर. वा वा. सर मी खूप चांगलं आहे सर. खूप छान आहे सर. फिटनेस अजूनही उत्तम. होय. वा वा क्या बात आहे. कोण आहेत पप्पा? विनोद खन्ना. यांचा डायलॉग किती फेमस आहे माहिती? कुठला? हे ते जहाँ पे हम खड़े होते वहां से लाईन सुरू होते. हा डायलॉग अमिताभ बच्चन साहेबांचा आहे. पण तू आवाज बघ ना विनोद खन्नाचा काढलाय ना त्याचं काय? हा विनोद खन्नाचा आवाज होता. हा मग. सर तिकडं कोण आहे मग? तुम्ही इकडे कसं काय? तिकडे कुठे आहे? तिकडे कुठे? ते तिकडं. कोण आहेत पप्पा? अरे निखिल वागळे. माय फेवरेट. बजरंगी भाईजान. बॉडीगार्ड. ओहो, दोन्ही पिक्चर बघितले तुम्ही? हा मग कोण आहेत? करीना कपूर. तुम्हाला येतं काय आपलं काय कवितेतलं काय कळतं का तुम्हाला? अरे मी स्वतः कविता केली हो, माझ्या प्रियसीवर. अबोल प्रियसीवर. अबोल प्रेयसीवर तुम्ही कविता केली. ऐकवा. सर ऐकू? अगदी अगदी. ऐकवा ऐकवा. इर्षाद नाही माझ्या ऐकवा नावाने ऐकवा. हा. नाही ते आबोल आहे, ती काय नाही, मारणार नाही, बोलणार नाही. ती डोळ्यानं फक्त बोलायची. वा वा, फक्त डोळ्यांनीच बोला. वा, ती फक्त डोळ्यांनीच बोलायची. ओठांनी अबोल असायची. वा वा वा. वा. क्या बात आहे, क्या बात आहे. ती फक्त डोळ्यांनी बोलायची. ओठांनी अबोल असायची. वा. लग्न झाल्यावर कळलं साली ती मावा खायची. वा वा पप्पा. अजून नाही, राहतो. आता अरुण सर तुमच्याकडे येणार आहे. तुमची सुरुवात कशी झाली होती या सगळ्या प्रवासाला? रामदासचं एक बरं असतं, तो सुरुवात करतो आणि कविता सुरू होते त्याची. कारण राजकारण बोलायचं असल्यामुळे फार ऑब्व्हियसली बोलायचं असतं. आमचे विषय म्हणजे आता इथून सुरुवात होईल, जरा प्रेमाचे वगैरे विषय असतात, तर ते डायरेक्ट नाही बोलता येत ना, असं कवितेतूनच बोलावं हो लागतं. हो. डायरेक्ट बोलल्यावर फार त्रास होऊ शकतो. तर ते असं कॉलेजमध्ये तू पहिल्यांदाच भेटलीस ते दिवसच पावसाळी. तू पहिल्यांदा भेटलीस ते दिवसच पावसाळी, की स्वतःबरोबर आकाश रित करणारा हा पाऊस. सोबत घेऊन यायची तुझी जुनी सवय. सोबत घेऊन यायची तुझी जुनी सवय. काहीच आठवत नाही, काहीच आठवत नाही. इतकंच लख्ख जाणवतं की कुठून तरी वीज कोसळली आणि पागोळ्यांबरोबर खेळण्याचं माझं वय जळून गेलं. क्या बात. पण मला यावेळी मुद्दामून उल्लेख केला पाहिजे. मी काही वर्ष अलिबागला होतो. जन्म माझा मुंबईचा, पण 5 वर्ष मी माझी आयुष्यातली अलिबागला होतो. अलिबागच्या एका खेड्यामध्ये आशिवरे नावाच्या. तिथे रेडिओ ऐकायचो खूप. शाळेत तर छान शाळा, छान डोंगर, तळं वगैरे असं ते असं. पण सकाळी सकाळी कधीतरी एक भावसरगम नावाचा कार्यक्रम लागायचा रेडिओवर. आणि मग एकदा मी नेमका, मला आठवते, शाळेत निघालो होतो आणि पाडगावकरांचा आवाज कानावर आला. पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार, असं ते मी ऐकलं. आणि मला असं वाटलं की दिस इज समथिंग अमेझिंग, काहीतरी वेगळं आहे. मग तिथून तो सगळा शब्दांचा सोस सुरू झाला. पण मी फार लिहित नव्हतो. अनेक वर्ष सत्यकथा नावाचं एक मासिक आहे, ते मी वाचलं आहे.
आणि त्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर कविता यायच्या. म्हणजे मला कविता म्हणायची जी सवय लागलेली आहे, पुशिरेगे म्हटलं की प्रेमाची कविता, की वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. काय सुंदर लिहिलं त्यांनी. वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. पूर्वी हे असे नव्हते. पूर्वी एक एक मोजताना आम्ही तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती आणि तू फुलं जी उधळलीस रानभर त्याच्याही झाल्या मग चांदण्या आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचा थांबलो होतो. तर त्याचा एक असा प्रभाव माझ्यावर खूप आहे. गुरु आता तुमच्याकडे येणार आहे. गुरु सुद्धा या क्षेत्रात येण्यापूर्वी मला माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही अभिनेते म्हणून पहिल्यांदा आला होतात आणि त्यानंतर मात्र कविता म्हणजे गुरु ठाकूर असं एक कॉम्बिनेशन झालं. तर कसा होता तो प्रवास? खरं तर ओघाने येतो ना आपण तसं. म्हणजे मुळात लहानपणापासून माझं एकच क्रेज होती की मला व्यंगचित्रकारच व्हायचं होतं. वा. आणि कॉलेजच्या काळामध्ये बराच काळ मी राजकीय आणि सामाजिक विषयावर व्यंगचित्रकार म्हणून 5-1 वर्ष काम केलं. तेव्हा कविता कुठेच नव्हती, कारण शाळेतही कवितेचा मला एक धसका होता, कारण तो अमुक मार्काचा प्रश्न असं एक गणित असतं. आणि कविता ज्या प्रकारे शिकवली जाते त्या प्रकारे ती भीतीदायक असं तिचं पोस्टमॉर्टम करून ती शिकवली जाते. ती कविता किंवा गाणी मला आवडायला लागली जेव्हा रेडिओवरून मी ती ऐकली. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मी फार भाग्यवान आहे की माझं बालपण हे रेडिओचे दिवस होते, टीव्हीचे नव्हते. त्यामुळे मला शब्द कळायचे, गीतकार कळले, काय चांगलं ऐकावं. म्हणजे रेडिओने माझ्या कानाला पापण्या दिल्या असं मी म्हणतो की काय चांगलं ऐकावं आणि काय ऐकू नये. आणि मग कार्टून करता करता फुटाण्यांच्या कविता माझ्या वाचनात आल्या. त्यांच्या ज्या पंचलाईन असायच्या. आणि तेव्हा पहिल्यांदा मी एक राजकीय काहीतरी घटना घडली ज्याच्यावर पंचलाईन लिहायला मला डेअरिंग नव्हतं, तर त्याला पंचलाईन मी पहिल्यांदा आयुष्यात काव्य लिहिलं होतं की ते सगळं चित्र काढून की शहाणपणाच्या ढुंगणावर सत्ता मारते वेत, टाहो तरी फोडावा कुठे जेव्हा कुंपणच खाई शेत. तर माझ्या आयुष्यातलं पहिलं काव्य होतं ते. आणि त्याला त्यांनी संपादकाने दाद दिली, म्हणाला तुम्ही हे चांगलं लिहिता, मग आता एक चित्र आणि दरवेळेस करत चला. आणि तिथे मला मग तो छंद जो लहानपणापासून, म्हणजे आजोबा घरी ओव्या गाथा वाचायचे किंवा घरात एक पारंपरिक वाचन होतं वारकरी संप्रदायाचं, तो संस्कार होता, छंद ताल सगळं कळत होतं. फक्त त्यामुळे काही लिहिलं तर मला लक्षात आलं की आपण हे लिहू शकतो. आणि मग प्रत्येक राजकीय घटना घेऊन त्या पंचलाईन ऐवजी एक लाईन लिहिण्याऐवजी 4 ओळी लिहायच्या. असं करत माझ्यातली कवी नंतर डेव्हलप झाला. त्यामुळे माझी कविता पॉलिटिक्स आणि राजकारण आणि समाजकारण ह्याच्यातून ती घडत गेली. आता संदीप सर तुमच्याकडे येणार आहे. येस सर. इथून जरा प्रेमाला सुरुवात झालेली आहे आणि आता ते तिकडे टोकापर्यंत गेलेले असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात कशी झाली होती सर? ते म्हणले प्रेम कविता वगैरे, पण मी ज्या वयात कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा ते प्रेम वगैरे असं काही संबंधच नव्हता. मी 4थीमध्ये लिहायला लागलो रे. 4थीत कुठला, म्हणजे आत्ताचा काळ नव्हता त्याच्यामुळे त्यावेळेला 4थीत असं काही व्हायचं नाही. चिठ्ठ्या चपात्या प्रेम प्रकरण वगैरे त्यावेळेला लहानच असायची 4थीतली मुलं. खरंय खरंय खरंय. तर मला 4थीमध्ये, आणि जसं सर म्हटले तसं की हे सगळे संस्कारच असतात, पण मला असं वाटतं की जरी संस्कार असले तरी मुळात तुम्हाला ते सुचण्याची पण एक टेंडन्सी तुमच्यामध्ये असावी लागते. नाहीतर गाणं खूप जण ऐकतात, आपण सगळेजण गाणं ऐकत असतो, पण ज्याला गळा आहे, सूर आहे, लय आहे, तो काहीतरी गाण्यामध्ये पुन्हा गाणं शिकू शकतो जाऊन. तसं मला असं वाटतं की एक ते लिहिण्याचं एलिमेंट तुमच्यामध्ये असतं. 4थीमध्ये म्हणजे परीक्षा होती आणि मी आवरायला म्हणून बाथरूममध्ये जो घुसलो तो बाहेरच यायला तयार नाही, अर्धा तास वगैरे. आणि काहीतरी डोक्यात चालू होतं. तर आजी माझी होती त्यावेळेला घरी, ती सारखी दरवाजा वाजवायची आणि येतोयस ना बाहेर, येतोयस ना बाहेर. तर मी आपलं हो आलो आलो असं करत करत बाहेर आलो. आंघोळ केलीच नव्हती आणि जे सुचलं ते लिहायला बसलो मी आणि ते लिहून काढलं सगळं. सुदैवाने माझ्या घरी असं वातावरण नव्हतं की परीक्षेच्या दिवशी काहीतरी कविता केली म्हणून मारला मला वगैरे, असं काही नव्हतं. तर ते सगळं लिहून काढलं आणि माझे चुलत आजोबा होते, त्यांनी ते बघितलं आणि ते मला म्हटले की अरे तू कविता केलीस. तर मला तेव्हा हेही स्ट्राईक नव्हतं झालं की आपण जे केलं त्याला काहीतरी कविता आहे. तर त्यांनी ती स्वतःच्या हस्ताक्षरात एका वहीत लिहून काढली कविता आणि ते म्हणले की आता तुला जे काही सुचेल ते या वहीमध्ये लिहून काढ. आणि मला 2 रुपये बक्षीस दिले तेव्हा. म्हणजे फुटाणे सर कवितेवरती पैसे मिळतात ते तेव्हापासून माझ्या लक्षात आलं होतं. रामदास फुटाणे सर, खरं तर तुम्ही राजकारणात सुद्धा मग उडी घेतलीत. तोही एक वेगळा अनुभव होता तुमच्यासाठी आणि अनेक राजकीय व्यक्तींशी तुमची खूप छान मैत्री आहे, तर त्याबद्दलही मला ऐकायला आवडेल.
मैत्री तर सर्वांची होती ती या कवितेमुळे झाली. विशेषतः बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, सुशीलकुमारजी शिंदे, विलासराव, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या सगळ्यांची मैत्री या भाष्य कवितामुळे झाली. आणि जसजसं मी त्यांच्या जास्त जवळ गेलो ते एकदा चुकून अचानक आमदारच झालो. हे आमदार झालो तर मी खूप टेन्शनमध्ये होतो. तर लोक म्हटले तुम्हाला आता कसं वाटतं? म्हटलं आमदार होताच तो मोठ्या मोठ्या लोकात बसू लागला. आमदार होताच तो मोठ्या मोठ्या लोकात बसू लागला आणि अपरिचित चेहरे दिसले तरी एअर होस्टेससारखं हसू लागलं. तिथे कुणी भेटले की हसावंच लागतं. राजकारणात हे चालत नाही. पण मी काय केलं की हे राजकीय जे गंभीर प्रश्न आहेत त्याच्याकडे विनोदाने आपल्याला जाता येईल का याचाही विचार केला. बाळासाहेबांवरची एक हां, बाळासाहेब काय करायचे त्यावेळेस की पुण्यात असं कुठे बोलून घ्यायचे. त्यांना एक त्यांचा वाढदिवस असण्यापूर्वी एक 2-4 दिवस आधी ते काही लोकांना बोलवायचे, जेवण वगैरे द्यायचे. तर मला नाशिकलाही बोलवलं होतं. तर बाळासाहेबांच्या समोर मी बाळासाहेबांची खूप वेळा उडवली ना, मग ते हसायचे, दाद द्यायचे. बाकीच्या लोकांना भीती वाटायची की कारण त्यांचा बाळासाहेबांचा दरार असला ना. चंदू बोर्डेवर समोर बसले होते. तर मला म्हटले नवीन काय? तर म्हटलं बाळासाहेब या आठवड्यातली तुमची जी घटना आहे म्हटली कसली घडली? म्हणजे मायकल जॅक्सनचा शो झाला वगैरे वगैरे. ते मला लोकांनी विचारलं की तुम्ही मायकल जॅक्सनच्या शोला का नाही गेले? तर म्हटलं आम्ही वारकरी संप्रदायाचा. म्हटलं ते जरी मला पास होता तरी मी कसं काय जाणार म्हटलं. तर म्हटलं त्याच्यावर काय लिहिलं आहे का? म्हटलं हो. म्हटलं या मायकल जॅक्सनचे गुणगान घराघरात शिरू लागले. मायकल जॅक्सनचे गुणगान घराघरात शिरू लागले आणि कंबर हलवीत सैनिकसुद्धा गल्लोगल्ली फिरू लागले. आम्ही बापुडे वारकरी तिकडे पाऊल वळले नाही. आम्ही बापुडे वारकरी तिकडे पाऊल वळले नाही. आणि तो बाई होता का बुवा होता हे सेनापतींनाही कळले नाही. तिथे तर बाळासाहेबांचीच एक कॉमेंट सामनामध्ये त्यावेळेस तिथे आलेली होती त्यातली. तेव्हा बाळासाहेब किंवा शरद पवार साहेब असोत यांच्यावर मी जास्त लिहिलं आहे, पण ते कधी रागवले नाहीत कुणीच. मला पवार साहेबांचा परिचय एकाने सांगितलं तुम्ही 2 ओळीत कसा द्याल? तर मग ती आचार्य यात्रेंची आपल्या एक कविता होती त्यावेळेस आमच्या क्रमिक पुस्तकात, आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक ती. मग त्याच्यातून त्यांचा परिचय 2 ओळीत द्यायचा आपल्याला की काकांच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देती ठेवून ते कुठे पुतण्यासही नसे ठाऊक. त्याची टिकटिक वाजते न कधीही आहे मुके वाटते, दिल्ली मुंबई न्यूयॉर्क लंडन ते सारखे चालते. सांगे वेळ काळ तिथी निवडणुका. पवार साहेबांचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही आम्ही आजच्या राजकारणावर आजच्या घटनावर विचार करतो, ते 2 वर्षानंतरचा विचार करत असतात की पुढे काय काय घडणार आहे. सांगे वेळ काळ तिथी निवडणुका, किती मतांची पेटी, काय दडले कुणानं कळते बारामती पोटी. अरुण म्हात्रे सरांच्या बद्दल सुद्धा एक गोष्ट मला कळली की कवी कशा पद्धतीनं कविता सादर करतात, त्याच्या स्टाईल्स असतात त्या फार सुंदर तुम्ही पकडता आणि त्या सादर पण करता असं मी ऐकलंय. नाही फार नाही करत मी, पण जे काही पॉप्युलर कवी आहेत हां ते मला थोडेसे माहिती आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ पाडगावकरांबरोबर इतकी वर्ष कार्यक्रम करतो त्याच्यामुळे आपण साधं वाचायला झालं तरी आपण पाडगावकरांच्या पद्धतीनंच वाचतो. हां म्हणजे अगदी गाय जवळ येते आणि वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. हे आपण पुण्यात आलं तरी तसं नाही वाचू शकत. आपण पण गाय जवळ येते नि वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. वा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. बालपण सगळं माझं भिजवलं त्यानं, बालपण सगळं माझं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं. मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. सगळ्यात इंटरेस्टिंग होतं ते आमचे पिंदा करंदीकर इतके सुंदर लिहायचे, प्रेमकविता इतकी अप्रतिम लिहायचे. पण म्हणताना का कोणास ठाऊक त्यांचा एक स्वर असा तुसडा जरा स्वर होता. म्हणजे प्रेमकविता असली तरी एकदम तुसडेपणाने असे सारे तिचेच ते सारे तिच्याचसाठी
सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्हीही त्यात होतो खोटे कशाच बोला, आम्हीही त्यात होतो खोटे कशाच बोला, त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी, सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. गुरु ठाकूर सरांकडून सुद्धा आता काहीतरी ऐकायचं आहे आम्हाला. कविता हल्ली रोजच्या जगण्यावरची कविता बऱ्याच वेळा मी लिहिली. तर आता तू फेसबुक आणि व्हॉट्सअपवर बघितलं असं बरीच माणसं सोशल साईटकडे वळलेत. हो. कारण मला त्याचं एक कारण वाटतं की प्रत्येक माणूस एकटा होत चाललाय. म्हणजे एकाला दुसऱ्यासाठी वेळ नाही, त्यामुळे माणूस 24 तास त्यात रमलेला असतो. त्याला कोणाची तरी गरज आहे आणि मग ती रॅट रेस चालू आहे, माणसं धावत आहेत. त्याच्यावर माझी एक कविता आहे की मित्र नावाची कविता, की प्रत्येकाला एक मित्र हवा आहे. तर त्याचा थॉट मी कवितेत मांडलाय की नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये, अशा वेळी मोडू नये, धीर कधी सोडू नये. नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये. भरवशाचे करतात दावे, आठवू नये त्यांची नावे. सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, मग अचूक दिसते वाट. बुडण्याआधीच मिळतो काठ. हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. ज्याला हे जमलं त्याला सामील होतात ग्रहतारे. ज्याला हे जमलं त्याला सामील होतात ग्रहतारे. केवळ त्याच्या शिडासाठी दिशा बदलून वाहतात वारे. म्हणून म्हणतो फक्त एकदा, केवळ इतकं जमवून पहा. आप्त सखा जीवलग यार, स्वतःतच शोधून पहा. स्वतःतच शोधून पहा. क्या बात आहे. आता येणार आहे संदीप सर तुमच्याकडे. स्पायडरमॅनची बायको असं नाव आहे कवितेचं. वा वा. तरी स्पायडरमॅनची बायको आहे आणि त्याचं स्पायडरमॅनची बायको असली तरी सुद्धा त्याचा आशय थोडासा असा आहे ना की सगळे मोठे मोठे सेलिब्रिटीज आपण बघतो, मोठे मोठे गीतकार, अँकर्स वगैरे वगैरे. ते कसं होतं त्यांचं की मग घरी गेले की ते असं होतं की ते काय ते सगळं शिकवायचं ते बाहेर आहे, इथे नाही. हा. तर ते स्पायडरमॅन किती सेलिब्रिटी असला, सुपरस्टार असलं तरी त्याला ते चुकलेलं नाही आहे संसार म्हटल्यानंतर. तर ती स्पायडरमॅनची बायको मी आता सादर करतो. स्पायडरमॅनची बायको म्हटली, आमचे हे भलते चिकट. स्पायडरमॅनची बायको म्हटली, आमचे भलते चिकट. अहो चिकट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुकट. वा वा वा. चिकट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुकट. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. अहो नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट. वा वा वा. नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट. आणि घाईघाईत छत जमीन झाडायची सोय नाही. घाईघाईत छत जमीन झाडायची सोय नाही. कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही काही सांगवत नाही. स्पायडरमॅनची बायको म्हणली की घरात मी 24 तास, बाहेर हे वाऱ्यावर. वाऱ्यावर. वा. घरात मी 24 तास, बाहेर हे वाऱ्यावर. घरी परत येईस तोवर जीव नसतो थाऱ्यावर. लटकत जातात इकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. रिस्की काम आहे. लटकत जातात इकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. समजा जाळं अडलं तर, आणि समजा डिंक संपला तर. आणि यावेळी बघा की खरं सांगू बोलते यांना, पण मग येते माझीच कीव. खरं सांगू बोलते यांना, पण मग येते माझीच कीव. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. वा वा. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. की असे हे अन अशी मी, असे अन अशी मी, नातं आमचं धाग्याचं. वा वा. असे अन अशी मी, नातं आमचं धाग्याचं. सोसायचं आणि झेलायचं आणि तरी सुद्धा भाग्याचं. आणि शेवटच्या दोनही फार महत्वाच्या आहेत. की एक मात्र आहे बरं, बाहेर जेव्हा काहीच नसतं. एक मात्र आहे बरं, बाहेर जेव्हा काहीच नसतं. आमचं ध्यान कसं सांगू, मलाच येऊन चिकटून बसतं. स्पायडरमॅनची बायको म्हणली. वा 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 वा. क्या बात आहे. जोरदार संदीप सरांसाठी. गुरु
आता तुमच्याकडे येणार आहे. आल्या आल्या जो उल्लेख सुद्धा झाला की व्यंगचित्रकार तुम्हाला व्हायचं होतं आणि त्यासाठी तुम्ही कामही केलं होतं. हो बऱ्यापैकी. पण ती कला तसं मला वाटतं की आता आम्हाला बघण्याची प्रचंड इच्छा झालेली आहे आणि आमच्या गावामध्ये तर सगळी अरेंजमेंट सुद्धा आमच्या लोकांनी करून ठेवलेली आहे. तर आता गुरुजींच्या हातातून कविता जसे साकारतात तसं एखादं व्यंगचित्र इथे साकारताना बघायला प्रचंड आवडेल आम्हाला. इथे काही प्रेक्षक असतात, त्यांना काही प्रश्न असतात, बघायचे आहेत मला की त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत. फार ते लांबून लांबून येतात. विचारा. सर माझी ओळख करून देतो सर थोडक्यात. मी स्वतः एक कवी आहे सर. बर. वाढलेल्या दाढीमुळे दिसतेच ते. थँक्यू सर. कॅरेक्टरायझेशन तुम्ही तरी ओळखता माझं. थँक्यू सर. तर मी स्वतः एक कवी आहे आणि जशी सर तुम्ही स्पायडरमॅनच्या बायकोवरती कविता केलीत तशीच मी माझ्या बायकोवरती कविता केली आहे. वा. वाह क्या बात आहे. तर मी तुमच्या समोर ती सादर करू इच्छितो सर. करा करा. सर संदीप सर तुम्हाला खूप जवळची वाटेल ही कविता. प्लीज ऐकून घ्या सर. इर्षाद इर्षाद. नसतेस घरी तू जेव्हा मला इतकं चांगले वाटते. जगण्याची मिळते चावी मित्रांची चंगळ होते. नसतेस घरी तू जेव्हा. वैताग माझ्या जीवाले हिच्या अख्ख्या फॅमिलीने केला. वैताग माझ्या जीवाले हिच्या अख्ख्या फॅमिलीने केला. सासऱ्यांचे वाईट वाटते. सासऱ्यांचे वाईट वाटते. तो जास्तच बोगस निघाला. नसतेस घरी तू जेव्हा मला इतकं चांगले वाटते. जगण्याची मिळते चावी मित्रांची चंगळ होते. नसतेस घरी तू जेव्हा. कपटातून बाटली निघावी चकण्याची पाकिटे फुटावी. कपटातून बाटली निघावी चकण्याची पाकिटे फुटावी. पण मध्येच टकटक होते. पण मध्येच टकटक होते. माझी चांगलीच हातभर वाट लागते. नसतेस घरी तू जेव्हा. थँक्यू सर. ही माझी कविता होती सर. आपण आलात. सगळ्यांचे मनापासून आभार. या मंचातर्फे एस एल विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या सगळ्या लाडक्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी पुन्हा अशाच नवीन पाहुण्यांसह नवीन विषयासह भेटूयात याच लाडक्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या.